दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, मी मनीष भोईर, दक्ष पोलीस टाइम, दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून मी उभा आहे भिवंडी कल्याण बायपास। तुम्ही पाहत आहात माझ्या पाठीमागे सर्वत्र ट्रॅफिक आहे। भिवंडी कल्याण बायपासचे वाहतूक शाखेचे PS अशोक साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही भिवंडी ट्रॅफिकच्या संदर्भात? सर्वीकडे जामच आहे। आमच्याकडे सध्या काही जाम नाही आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आणि आमचे माननीय DCP साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे असे DCP रोल्स आहेत त्यांच्या सूचनाप्रमाणे आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। कोपगाव हद्दीमध्ये लोकांच्या चांगल्या सुविधा नवरात्र चांगली व्हावी याकरता लावलेला आहे। आणि जे 6 चाकी गाड्या आहेत त्या आम्ही 11 वाजेपर्यंत इकडे बंद केलेल्या आहेत। तो दुर्गाडीला जो नवरात्र उत्सव असतो तो फार मोठ्या प्रमाणात असतो, लोक साजरा करतात। त्या निमित्ताने आम्ही इथे लावलेल्या आहेत छोट्या गाड्या आणि बसेस त्यांना सूचना दिलेल्या आहेत, नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यांना आम्ही समजावून सांगत आहोत की बाबा 4च्या पूर्वी जर आला तर आपल्याला इकडे सोडण्यात येईल आणि 4 नंतर आपल्याला बांबगाव मार्गे रस्ता दिलेला आहे, इकडे पुढे खारबाव मार्ग रस्ता दिलेला आहे। लोकांच्या सोयीसाठी चाललेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे आमच्याकडे वाहतूक कोंडी झाली नाही आहे। आपण पाहत आहे की सर्व प्रकारचे आमचे कर्मचारी आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव साहेब स्वतः खाली आहे उभे आहेत। इकडे पगारे साहेब आहेत आणि बासुरी हॉटेल म्हणा, आपलं टाटा आमंत्रण म्हणा, साईबाबा म्हणा, लाईफलाईन म्हणा, सर्व ठिकाणी आम्ही व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे। तसेच वाहतूक हायवे मार्केट लावलेले आहे, बीट मार्केट लावलेली आहे आणि आम्ही लोकांना समजावून सांगत आहोत। आजचा चौथा दिवस आहे। नक्कीच साहेब, हे होते दबंग PS अशोक साहेब, नुकत्याच क्लिपच्या माध्यमातून व्हायरल झालेले त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल। तर आता सर्वत्र नवरात्र उत्सव चालू आहे, तर त्या संदर्भात आपल्या कल्याण बायपास किंवा भिवंडी बायपास या संदर्भात कोणत्या प्रकारचा बंदोबस्त आपण केलेला आहे? आम्ही आता बंदोबस्त केलेला आहे की सर्व ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। माननीय आमचे पोलीस उपायुक्त की पंकज शिरसाट साहेब यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि नोटिफिकेशन सगळ्यांना दिलेले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व कंपन्यांना इकडे आमच्या संपर्कात आहे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना कळवलेलं आहे। 4 वाजेपर्यंत 6 व्हेकल गाड्या पाठवायच्या नाही आहेत। तसेच मोठ्या गाड्या आहेत, मोठ्या गाड्या ह्या रात्री 11 नंतर जातात आहेत, त्या पण आम्ही लावलेल्या आहेत। बातमी टाकली आहे 11 नंतर या गाड्या सुटतात आणि छोट्या गाड्या त्या पण 11 नंतर त्या 6 चाकी आणि मोठ्या ज्या मल्टीप्लेक्स आहेत त्या आम्ही बाजूच्या मागे लावलेल्या आहेत। नक्कीच साहेब, धन्यवाद साहेब। तुमचे जी तुमची बंदोबस्ताची पद्धत आहे ते पाहून नक्कीच जनमानसात समाधानाची भावना निर्माण होईल आणि सर्वत्र आपल्या कल्याण बायपास वाहतूक शाखेचा कौतुकच होत आहे। धन्यवाद साहेब।